सगळं छोटं 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 बघितलं आपण. ग्रहांचं रंग, लिंग, तत्व, अनेक गोष्टी ग्रहांसाठी असलेल्या. आता आपण प्रत्येक ग्रह हा माणसाच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाची भूमिका दाखवतो, कुंडलीमध्ये तो काय काय करतो हे आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे रवी, म्हणजे सूर्य. सूर्याला ॲस्ट्रॉलॉजिकल संज्ञा रवी अशीच आहे. त्यामुळे याच्यापुढे मी सूर्याबद्दल बोलताना कायम रवी असंच म्हणणार. सूर्य हा शब्द ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हटला जात नाही, रवीच त्याला म्हणतात. रवी हा सूर्यमालेचा राजा आहे. राजा म्हटल्यावर तो परोपकारी आहे, नर्टरिंग आहे, तुमची सगळी काळजी घेणारा आहे, सगळं आहे. रवी हा अग्नितत्वाचा ग्रह आहे, सिंह राशीचा स्वामी आहे. रवी, चंद्र, मंगळ, गुरु हा जो मित्रांचा ग्रुप आहे त्याच्यामधला रवी हा 1 नंबरचा ग्रह. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ग्रहांना जे नंबर दिले आहेत त्याच्यामध्ये रवीचा नंबर 1 आहे. आणि रवी म्हणजे सूर्य, याची उगवती दिशा म्हणजे आपल्या कुंडलीची पूर्व दिशा, जी प्रथम स्थानाची दिशा आहे. त्यामुळे रवीचं बळ म्हणजे रवी तुमच्या कुंडलीमध्ये कसा आहे, त्याची शक्ती, याला ॲस्ट्रॉलॉजिकल लँग्वेजमध्ये म्हणतात त्या ग्रहाचं बळ. याला बळ 6 प्रकारचं असतं, ज्याला षट बल असं म्हटलं आहे. आणि याचं बळ किती प्रकारे आहे, आता समजा 6 प्रकारचं बळ आहे तर 4 प्रकारचं बळ त्यातल्या मिळालं तर हा 60% जास्त बलवान रवी झाला कुंडलीत. जर सगळ्या प्रकारचं बळ मिळालं तर हा मोस्ट बलवान, अतिशय बलवान रवी झाला. मग त्याचं जे कारकत्व आहे, कारकत्व म्हणजे काम करण्याची पद्धत, कारकत्व हा ॲस्ट्रॉलॉजिकल लँग्वेजमध्ये म्हणतात. म्हणजे रवीचं काम करणं जे आहे कुंडलीमधलं ते इतक्या प्रकारचं आहे की ह्या 6 गोष्टींमध्ये ते बसलं म्हणजे ते सगळी कामं तो उत्तम करेल. हे काय काय दाखवतो रवी? रवी हा कुंडलीमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे हा राजा असल्यामुळे हा तुमच्या कुंडलीमधला वडिलांचा कारक, वरिष्ठांचा कारक, परत सरकारचा कारक. राजा म्हणजे सरकार, त्याच्यामुळे सरकारचा कारक. आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर शरीरातल्या स्नायूंचा कारक. आणि मुळात रवी हा सिंह राशीचा स्वामी जो आहे तर हा रवी हा राजा असल्यामुळे अर्थातच प्रचंड स्वाभिमान, अतिशय स्वाभिमानी आणि आत्मकेंद्रितपणा, त्याच्याकडे इगो आहे. इगो आणि सेल्फ एस्टीम या दोन्ही गोष्टी या थोड्याशा वेगळ्या आहेत. सेल्फ एस्टीम म्हणजे त्याचा स्वतःवरचा विश्वास हा खूप चांगला आहे आणि इगो म्हणजे त्या विश्वासाची थोडीशी पुढची पायरी. इगोमध्ये दुसऱ्याला अक्कल नाही हे अभिप्रेत असतं. तर रवी हा जो कुंडलीमध्ये आहे हा वडिलांचा कारक आहे, सरकारचा कारक आहे, परत तुमच्या आरोग्याचा कारक आहे. हा तुमच्या कुंडलीमध्ये जर प्रथम स्थानामध्ये असेल तर हा पूर्व दिशेच्या स्थानामध्ये आहे. प्रथम स्थान आहे आरोग्याचं स्थान आहे. रवी हा आरोग्याचा कारक आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानात कुठल्याही राशीत असेल, आकडा काही असेल, पण प्रथम स्थान इथे जर रवी असेल ना तर त्यांचं आरोग्य चांगलं असतं, प्रोव्हायडेड हा रवी शत्रू राशीत फक्त नको. आणि त्याशिवाय काय तर हा रवी सरकारचा कारक असल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये तो कुठल्या कुठल्या स्थानामध्ये चांगलं काम करेल हे कुंडली बघताना जास्त महत्त्वाचं असतं. रवीचं कारकत्व म्हणजे काम करण्याची पद्धत ही पॉझिटिव्हिटीकडे असते. रवी हा पॉझिटिव्ह आहे, पण रवीला नैसर्गिक पापग्रह असं म्हटलं आहे. अशुभ ग्रह नव्हे. अशुभ ग्रह, अशुभ हा परिणाम आहे आणि पाप हा त्याचा नॅचरल स्वभाव आहे. रवी हा पापग्रह आहे, पॉझिटिव्ह पापग्रह आहे. तुमच्या कुंडलीमध्ये रवी जितका बलवान असतो म्हणजे स्वतःच्या राशीत असतो, मित्राच्या राशीत असतो, राहू केतूच्या बरोबर नसतो, तेवढा रवी तुमच्या कुंडलीमध्ये आरोग्य देतो आणि त्याच्या स्थानाप्रमाणे तो उत्तम परिणाम देतो. तुमच्या कुंडलीमधला म्हणजे समजा बाईची कुंडली असेल ना तर तिच्या कुंडलीतला रवी हा तिच्या कल्पनेतला पुरुष आहे. वरिष्ठ, वडील, नेता, नवरा, घरातला मुख्य पुरुष या सगळ्या भूमिका रवी बजावतो. तुमच्या कुंडलीत प्रथम स्थानामध्ये रवी असेल तर आरोग्यदायक आहे. प्रथम स्थान हे पूर्व दिशेचं आहे, इथे त्याला म्हणतात दिशा बली.
प्रथम स्थान हे स्थानामध्ये काम करणारं आरोग्याचं, त्याला म्हणतात चेष्टाबली. राशीनी जर तो रविचंद्र मंगळ गुरुच्या राशीत असेल तर त्याला म्हणतात राशीबली. त्यानंतर ह्याची दृष्टी पडते सप्तमावर. तसं ह्याच्याकडे कोण बघतो तर तो जर त्याचा मित्र बघत असेल तर दृक्बली, दिशाबली, चेष्टाबली, दृक्बली, स्थानबली, असं अनेक प्रकारचं, बहुतेक सर्व प्रकारचं बळ हे रवीला लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थानामध्ये आहे. आपण प्रत्येक स्थानामध्ये रवी काय करेल हे बघूया. जर समजा एखाद्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये रवी असेल, द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे. रवी म्हणजे इगो. तो ज्या स्थानामध्ये असतो ना त्या स्थानाचा तो ताबा घेतो. ते त्याच्या अखत्यारीमधलं स्थान आहे, कारण तो राजा आहे. राजा कधी दुय्यम स्थान स्वीकारत नाही. मग धनस्थानामध्ये, द्वितीय स्थानामध्ये माझ्या तोंडी आता लग्नस्थान, धनस्थान, तृतीय स्थान असंच येणार आहे. तर धनस्थानामध्ये असणारा जो रवी आहे हा कुटुंब स्थानात आहे, त्यामुळे हा कुटुंबामध्ये ताबा घेणारा आणि कौटुंबिक प्रॉपर्टीचा कारक आहे. कौटुंबिक प्रॉपर्टी, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी ही धनस्थानामध्ये दिसते. तृतीय स्थानामध्ये जेव्हा रवी असतो, तृतीय स्थान हे आपण स्थानांचे प्रकार पाहिलेत. हे उपचय स्थान आहे आणि रवी हा पापग्रह आहे. उपचय स्थान म्हणजे मायनस, पापग्रह म्हणजे मायनस. बीजगणित आणि भूमिती आहे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे. मायनस मायनसचा परिणाम प्लस. त्यामुळे तृतीय स्थानामध्ये असणारा रवी हा पॉझिटिव्हिटीकडेच जातो. तो भावंडांमध्ये वडील भावंड दाखवतो, कारण तृतीय स्थान हे भ्रातृस्थान आहे, भावंडांचं सहज स्थान आहे. त्यामुळे हा भावंडांमध्ये वडील भावंड दाखवतो. चतुर्थ स्थानामध्ये रवी गेला. आपण जे वेळा बघितल्या आहेत प्रत्येक कुंडलीमध्ये, त्यामुळे चतुर्थ स्थानामध्ये मध्यरात्रीचं स्थान आहे. रवीचं मध्यरात्री काय काम, पण रवी हा ज्या स्थानात आहे त्याचा ताबा घेणार आहे. मग हा रवी काय दाखवतो, आई वडिलांसारखी स्ट्रिक्ट असते. पंचम स्थानामध्ये रवी काय करतो, पंचम स्थानाचा रवी कारक आहे, कारण पंचम स्थान हे सिंह राशीचं स्थान आहे, स्वतःच्या राशीचं स्वतःचं स्थान आहे. इथे रवी काय करतो तर पंचम स्थान हे एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, बचतीची इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर विद्याभ्यास आणि पूर्वसंचित म्हणजे जे गेल्या जन्माच्या अत्यंत उत्तम कर्म केल्यामुळे जे आत्मिक समाधान लाभात जमा झालंय ते पंचमामध्ये आलंय समोर. आणि पंचमात ते जमा झालेले पुंजी आहे त्याला म्हणतात पूर्व पुण्य भाव, असं ह्या स्थानाचं वर्णन आहे. त्यामुळे इथे पंचम स्थानामधला हा रवी हा एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये म्हणजे हा उत्तम नाटकीयता दाखवतो. ज्याच्या पंचमात रवी आहे त्याच्याकडे उत्तम नाटकीयता, उत्तम ॲक्टिंगचं स्किल असतं. आणि रवी हा एक नंबरचा ग्रह आहे. तो कोणाच्या हाताखाली काम करतो का, शक्यच नाही. त्यामुळे उत्तम आर्ट डायरेक्टर, अतिशय उत्तम आर्ट असते यांच्या हातामध्ये. पंचमातला रवी हा उत्तम नाटकीयता दाखवतो. त्यानंतर हे स्थान मुलांचं स्थान आहे, संततीचं स्थान आहे. संतती हे पंचम स्थान आहे, त्रिकोणाचं स्थान आहे म्हणजे लक्ष्मी स्थान आहे, शुभ स्थान आहे, संततीचं स्थान आहे. रवी हा पापग्रह आहे, इथे प्लस आणि मायनस झालं. त्यामुळे पंचम स्थानामधला पापग्रह रवी हा प्रथम संपत्तीमध्ये कधी अडचण आणतो. पण हा अतिशय उत्तम क्रिएटिव्हिटी आहे, हे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे. त्यानंतर षष्ठ स्थान म्हणजे सेवा, प्रॅक्टिकल लाईफ, परफेक्शन, तुमचं रोजचं डे टू डे लाईफ. कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये रोज नाकासमोर बघून सरळ सोट, छान, उत्तम, सुंदर, साधं असं आयुष्य गेलं असं कधीच नसतं. काही ना काहीतरी अडचणी येतच असतात, त्याच्याशिवाय आयुष्य नाही आहे माणसाचं. मग काय, हे षष्ठ स्थान जे आहे हे त्रिक स्थान आहे आणि हे करंट अनारोग्याचं स्थान आहे, हे मातुल घराण्याचं स्थान आहे, रोग ऋण रिपूचं स्थान आहे. त्याच्यामुळे इथे असणारा पापग्रह हा उपचय स्थानामध्ये आला म्हणून हा सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमधनं बाहेर काढतो. हे सेवेचं स्थान आहे. रवी हा सरकारचा कारक आहे, इथे सरकारी नोकर असतो माणूस, नक्की दिसतं हे. आणि या षष्ठातल्या रवीबद्दल एक ठोकताळा असा अजून दिसतो. रवी हा वडिलांचा कारक आहे, त्याच्यामुळे ज्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये षष्ठात रवी असतो त्याच्या मुलाच्या पण असतो, हे दिसून येतं. त्या मुलाच्या पण षष्ठात रवी येतो, ही ट्रॅडिशन असते. सप्तम स्थानामध्ये रवी, सप्तम स्थान हे एंटरटेनमेंटचं स्थान आहे, व्हरायटी एंटरटेनमेंट आहे, समाज आहे आणि त्याच्याही आधी हे जोडीदाराचं स्थान आहे. रवीला प्रणय वगैरे नाही कळत, रवीला
इगो कळतो, रवीला कंट्रोल घेणं करतो. त्यामुळे सप्तमातला रवी हा जोडीदाराला बरोबरीने वागवत नाही. सप्तम स्थान हे आपलं स्थान नाही, आपल्या जोडीदाराचं आहे. इथे असणारा रवी हा इगोइस्टिक जोडीदार दाखवतो, पण अतिशय खरा जोडीदार असतो. अष्टम स्थानामधला रवी हा गूढ ज्ञानाकडे, आत्म्याचं स्थान आहे ते, ज्याची शोध घ्यायचं हे चांगलं आहे. पण अष्टम स्थानामध्ये जर सिंह राशीमध्ये रवी गेला तर त्या रवीला अष्टमेशाचा दोष नाही, कारण तो आत्म्याचा कारक आहे, त्यामुळे त्याला कसलाही दोष येत नाही. भाग्यस्थानामध्ये रवी, भाग्यस्थान जे आहे हे तुमच्या गुरूंच्या संस्काराचं स्थान आहे आणि तुमचे सगळ्यात पहिले गुरु हे आईवडील आहेत, त्यामुळे हे वडिलांच्या संस्काराचं स्थान आहे. भाग्यस्थान हे रवीसाठी अतिशय उत्तम कारक स्थान. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं ते प्रथम, पंचम, षष्ठ आणि नवम भाग्यस्थान ही रवीची कारक स्थान आहेत. दशम स्थानामध्ये रवी हा माध्यान्नीचा रवी आहे, 12 ते 2, अतिशय पॉवरफुल आहे, डोक्यावर आहे. त्याच्यामुळे सरकारी कामं, इथे दशमातला रवी हा सरकारी ऑफिसमधला वरिष्ठ अधिकारी असतो, नक्की हे दिसतं. एकादश स्थानामधला रवी हा नेटवर्क सर्कलमध्ये आहे, इथे मोठ्या मोठ्या सर्कलमध्ये माणसांचे मित्रमंडळी असतात, मोठ्या सर्कलमध्ये काम करणारा रवी असा इथे दिसतो. आणि द्वादश स्थानामधला रवी ही आग्नेय दिशा आहे, पूर्व आणि दक्षिणच्या मधली आग्नेय, त्यामुळे इथे तो स्थान बली, इथे तो दिशा बली आहे. म्हणून इथे तो स्वतःची खरी ओळख, कारण रवी हा आत्म्याचा कारक आहे, त्या ओळखीकडे जातो. असं सगळ्या स्थानामध्ये रवीचं काही ना काही कारकत्व तुम्हाला दिसतं. अर्थात तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या नक्षत्र चरणामध्ये आहे, त्याच्याबरोबर कोण आहे, तो कुणाकडे बघतो, त्याच्याकडे कोण बघतो, तो ग्रहणातला नाही ना, तो उच्चीचा असेल तर उत्तम आहे, तो नीचीचा नाही ना, नीचीचा असेल तर नीचभंग होतो का, इतक्या अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पण आपण आत्ता जे प्रायमरी रवी बघतोय तो तुम्हाला साधारण आपल्या कुंडलीतला रवी अंदाज आला असेल. आणि एक मजेची गोष्ट तुम्हाला सांगते, प्रत्येकाने आपली कुंडली काढा. आपली जी जन्मतारीख आहे, या जन्मतारखेमध्ये रवी कुठल्या राशीमध्ये फिरणार आहे हे तुम्हाला शिकवलं आहे, आणि रवी त्या त्या वेळेला कुठल्या स्थानामध्ये येतो हे पण तुम्हाला शिकवलं आहे. त्यामुळे समजा एखाद्या माणसाचा जन्म हा 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीमध्ये असेल, तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी रवी मकरेत असतोय, नक्की आहे, म्हणजे त्याचा रवी मकर राशीत आहे. आणि त्याचा जन्म समजा सकाळी 11 वाजता झाला आहे, तर सकाळी 10 ते 12 ही वेळ लाभस्थानामध्ये, एकादश स्थानामध्ये येते. त्यामुळे मकर राशीमध्ये त्याचा रवी एकादश स्थानात आहे. मकर कुंभ मीन म्हणजे मीन लग्नाची कुंडली आहे, पंचांग न बघता आपल्याला हे सांगता येतं. आणि म्हणून तुमच्या कुंडलीतल्या तुमच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेपर्यंतचा रवी जो आहे तो फार तर थंडी आणि उन्हाळ्यामध्ये सूर्योदय सूर्यास्त बदलतात, म्हणून उदित गोलार्धात का अनुदित गोलार्धात हे तर नक्की आहे. मग सकाळी 10 वाजताचा रवी आयदर व्ययस्थानात असेल किंवा एकादश, पंचम आणि चतुर्थात नक्कीच जाणार नाही. तसा जर लिहिला असेल तर कुंडली चुकली आहे किंवा रवी चुकलाय हे एका सेकंदात तुम्हाला सांगता येतं. रवीचं भ्रमण हे अतिशय नियमित आहे, कारण पृथ्वीचं भ्रमण नियमित आहे. मग रवी तुमच्या कुंडलीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवत असताना तुम्हाला रवी तुमच्या कुंडलीत जर उत्तम असेल तर आरोग्याचं वरदान आहे, हे नक्की लक्षात ठेवा. फक्त रवी हा इगोइस्टिक ग्रह आहे, कारण रवी म्हणजे आत्मसन्मान. या आत्मसन्मानाला जास्त इगोकडे जर गेला तर माणूस गर्विष्ठ होतो. हा गर्विष्ठपणा पण रवीचाच आहे आणि तो त्याला शोभून दिसतो. राजा बावळट असून कसा चालेल, राजाला त्याचा स्वतःचा आब राखताच आला पाहिजे, त्यामुळे तो गर्विष्ठपणा राजाला शोभून दिसतो. तुमच्या ऑफिसमधला जो वरिष्ठ अधिकारी आहे तो तुमच्या दृष्टीने रवी आहे. म्हणून अजून एक गोष्ट सांगते की शनी हा सेवा आहे, रवी हा नोकर आहे. शनी सेवक आहे, रवी नोकर आहे. आपल्या 7000 वर्षापूर्वी जी ॲस्ट्रॉलॉजी लिहिली आहे त्याच्याप्रमाणे रवी हा नोकर आहे आणि शनी हा सेवक आहे. पण रवी आणि शनी हे दोघं एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी आणि शनी समोरासमोरच्या घरात आहेत ना, त्यांचं वरिष्ठांची पटत नाही, कुठेही जाऊ दे, कधीच पटणार नाही त्यांचं वरिष्ठांची. असे काही काही ठोकताळे तुम्हाला मजेचे मी शिकवीन आणि अनेक गोष्टी तुम्हाला रवीबद्दल दाखवीन. रवीची स्वरास मूलत्रिकोण रास सिंह, रवीचे मित्र चंद्र मंगळ गुरु त्यांच्या राशी, त्या रवीच्या मित्र राशी. आणि शनी हा रवीचा शत्रू आहे, राहू हा रवी आणि चंद्र दोघांचा शत्रू आहे. गुरु आणि रवी यांचे उत्तम योग असतील कुंडलीमध्ये, समोरासमोर असतील, एकमेकांच्या राशीत असतील, युतीत असतील, हे फार चांगले योग निर्माण करतात. रवी राजा आहे, गुरु मंत्री आहे, त्यामुळे
सरकारी नोकरीमध्ये नक्की असतो माणूस. अशा अनेक गोष्टी नुसती कुंडली बघितली ना, जरी अंश नाही पाहिले तरी नुसते ग्रह पाहिले तरी पटपट सांगता येतात. आणि ते मनोरंजनात्मक आहे की नाही, माणसाचा अभ्यास आहे हा. माणूस कसा आहे हे तुम्हाला ओळखीचा नसला तरी त्याची कुंडली बघून तुम्ही एका क्षणात सांगू शकता. मजा येते. तर तसं आपण सगळ्या ग्रहांबद्दल बघूया. आत्ता आपण इथे थांबूया. रवी झालेला आहे, याच्या पुढचा ग्रह चंद्र आहे, नंतर जाऊ. अजून एक याच्यामध्ये सांगायची गोष्ट, आपण रवीची नक्षत्र पाहिली आहेत. जेव्हा तुम्हाला मी सगळी नक्षत्र चंद्र राशीप्रमाणे शिकवली तेव्हा त्याच्यात तुम्हाला मी रवीची नक्षत्र दाखवली आहेत. रवीची नक्षत्र कुठली आहेत? पहिलं कृत्तिका, दुसरं उत्तरा, तिसरं म्हणजे उत्तरा फाल्गुनी आणि तिसरं उत्तराषाढा. ही रवीची नक्षत्र आहेत ना, ही 2 राशीत विभागली जातात. पहिल्या राशीमध्ये अग्नितत्वाच्या राशीत पहिला चरण आणि पृथ्वी तत्वाच्या राशीत दुसरा, तिसरा, चौथा चरण. म्हणून या रवीच्या नक्षत्रांना त्रिपाद असं म्हणतात. त्रिपाद म्हणजे 3 पाद एकीकडे, पाद म्हणजे चरण, चरण म्हणजे पाय. 4 पायाचं नक्षत्र आहे एक एक, त्याचे 4 पाद म्हणजे 4 चरण आहेत. यातला एक चरण अग्नितत्वाच्या राशीत आणि पुढचे 3 चरण पृथ्वी तत्वाच्या राशीत. मेषेमध्ये कृत्तिका, वृषभेमध्ये कृत्तिकाचा मेषेत पहिला चरण झाला, वृषभेत कृत्तिका 2ला वृषभ रास सुरू झाली, 2, 3, 4. त्यानंतर सिंह राशीमध्ये उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या चरणाला सिंह रास संपली, उत्तरा 2, 3, 4ला सुरुवात झाली, 2ला कन्या, 2, 3, 4 कन्येमध्ये येतात. त्यानंतर धनुरास संपते, ही उत्तराषाढा या रवीच्या नक्षत्राच्या पहिल्या चरणाला संपते आणि नंतर 2, 3, 4 मकर रास सुरू होते. रवीची पहिले 3, दुसरे, तिसरा, चौथा हे पुढचे 3 चरण हे मकर राशीमध्ये येतात. आणि अर्थातच इथे रवी म्हणजे कुठलाही ग्रह हा राशीस्वामी असो, नक्षत्रस्वामी असो, चरणस्वामी असो, कुणीही असला तरी स्वतःच्या स्वभावासकट येतो. त्याच्यामुळे उत्तरा नक्षत्रामध्ये असणारा मेष राशीचा, उत्तरा म्हणजे सिंह राशीचा माणूस हा अतिशय, रवीची रास आहे आणि रवीचं नक्षत्र आहे, तो अतिशय तडफदार, स्वतःचा पूर्ण कंट्रोल ठेवणारा, सरकारी कामामध्ये वाकबगार आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत, अथपासून इथेपर्यंत सगळं त्याला माहीत असतं. कारण तो प्रकाशाचा कारक आहे, त्याला कोणी बनवू शकत नाही, त्याला कोणी खोटं करून बनवू शकत नाही. आणि रवीला कुठल्याही प्रकारचा खोटेपणा, काळेपणा आवडत नाही. कारण रवी म्हणजे अंधार जाऊन प्रकाश होणं आहे. त्याच्यामुळे रवीच्या नक्षत्रातली, रवीच्या राशीची माणसं ही अतिशय इगोइस्टिक असतात आणि ज्याला आपण तडफदार व्यक्तिमत्व म्हणतो, दुसऱ्यावर छाप पाडणारं व्यक्ती म्हणतो, अशी ही व्यक्तिमत्व असतात. आणि त्याच्यामुळे यांच्याकडे चुंबक आहे. सिंह राशीचा जो माणूस आहे ना रवीचा, याला माणसांची तसं गरज नाही, कारण तो राजा आहे, पण लोक त्याच्या मागे असतात, नेहमी दिसतं. सिंह राशीकडे चुंबक आहे. मेष राशीची जी माणसं आहेत ती जर कृत्तिका नक्षत्रात असेल तर कृत्तिका नक्षत्राचं जे चिन्ह आहे ते आहे दुधारी पातं. त्यामुळे ही प्रचंड टीकाकार आहेत. दुसऱ्या माणसाच्या डोळ्यातलं कुसळ त्यांना मुसळा एवढं दिसतं आणि ते चुकीचं नसतं, पण अस्थाने टीका करतात. कारण हे चुकीचं आहे त्यांना माहीत असतं, ते त्यांना सहन होत नाही. आणि पुढे हे नक्षत्र जातं वृषभेमध्ये. वृषभ रास धनस्थानातली म्हणजे वाचेच्या स्थानातली रास आहे. तिथे तर फारच टीकेने बोलते ही रास, कारण ही वाच्या स्थानातलीच रास आहे. त्यानंतर तिसरी रास धनुराशीचं जे नक्षत्र आहे उत्तराषाढा. उत्तराषाढा नक्षत्र पण रवीचं आहे आणि हे ज्ञानी गुरुच्या राशीतलं आहे. त्यामुळे यांचं ज्ञान हे अतिशय प्रकाशमान असतं. लोकांच्या समोर ते सतत मांडत असतात, कारण गुरु हा चॅरिटी आहे, लोकांची मदत करणार आहे, लोकांची प्रगती करणार आहे. त्यामुळे कायम प्रगतीकडे जाणारं. तिथून पुढे ते मकरेत जातं. शनीच्या राशीत रवीचं नक्षत्र गेलं तरी रवी आणि शनीतलं यातलं सहधर्मित्व आहे ते त्यांच्या शिस्तीमध्ये आहे. अतिशय डिटर्मिंड आणि डिसिप्लिन्ड आहेत हे दोन्ही ग्रह. त्याच्यामुळे मकर राशीतलं उत्तराषाढा नक्षत्र दुसरा, तिसरा, चौथा चरण हे अतिशय कामसू आणि कायम उच्च पदस्थ असतात. रवी हा कधी खालच्या पदावर काम करत नाही. सर्वसाधारणपणे तुम्हाला रास आणि नक्षत्राची अशी जुजबी माहिती प्रत्येक ग्रहाबरोबर देत जाणार आहे. यानंतर आपण शिकणार आहोत चंद्र, त्याचे मित्र, त्याचे शत्रू. रवीचे शत्रू कोण? फक्त शनी आणि राहू केतू, कारण ते त्याला ग्रहण लावतात. म्हणजे रवीला काही काळ तरी राहूमुळे अंधारात राहावं लागतं. स्वतःचा कोरोना दिसेपर्यंत, जोपर्यंत डायमंड रिंग येत नाही तोपर्यंत रवीला ग्रहण लागलेलं असतं. रवी आणि चंद्राला राहूकेतू ग्रहण लावतात. राहूकेतू तर चालत नाही गुरु पुढे, ते पुढे बघूया. यानंतर शिकणार आहोत चंद्र. कसं वाटतंय तुम्हाला? परत ऐका. आपल्या कुंडलीत तर रवी काय करणार आहे आणि आपल्या जन्मतारखेप्रमाणे रवी कुठल्या स्थानात आहे हे टॅली करून बघा, ते फार मजेचं आहे.
ओके, बाय बाय. पुढच्या एपिसोड